अरुण क्षीरसागर सर तयार का समजूरकर या पटापट घ्या आपण. पियुष सूर्यवंशी, भूषण कुबडे तयार राहायचं आपण. पियुष सूर्यवंशी तयार राहा. नरेंद्र समुद्रकर तयार राहा. वैभव बागडे. कायांची कमतरता भासून आपल्याला काम करायचे. आमचे अधिकाऱ्यांशी मग चर्चा झाली आणि ते एक दोन मोठी मीटिंग झाली आणि त्या मीटिंग्समध्ये आम्ही सगळे डिपार्टमेंट्स पहिली मीटिंगमध्ये कमी होते, मग म्हणाले की इतर डिपार्टमेंट्स पण त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊ शकते आणि त्यांच्या कामच हे आहे. हे ते सुरुवातीमध्ये असं म्हणजे आमच्या काम नाही त्यांच्या काम आहे असा सुरुवातीला होत होता. आम्हालाही असं जर तुम्ही बघितलं आमचं असं काही काम नाही आहे त्यांना उचलणे, परंतु एक माणुसकी दाखवणे हे मला वाटतंय की कुठून तरी सुरुवात झाली पाहिजे. मग एक सुरुवात आपल्या ऑफिसमधून झाली, सिटी ऑफिसमधून, आणि त्याच्यात आमचे सर्व अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आणि त्याच्यात सुरुवातीपासूनच सोबी शिरपूरकर तसेच सौमित्र आता इथे आमचे जे पत्रकार सगळे बसलेले आहेत त्यांनाही माझी विनंती राहील की आपलं पण जिम्मेवारी आता वाढलेली आहे, आपणही सगळे याच्यात पुढे उचलला आणि त्याला राजस्थानमध्ये पाठवला, मध्य प्रदेशमध्ये पाठवला आणि आपला शहर क्लीन झाला असं न करता मिशन मुक्तीमध्ये जसं आपण केलेलं आहे की त्यांना पुढच्या त्यांच्यासाठी काय म्हणजे आपण ज्यावेळेस त्यांना उचलतो आणि उचलणे पण सिस्टमॅटिकली आपण पाहिलं असेल की प्रतिनिधी आहेत ज्यांनी ह्या मिशन मुक्तीमध्ये काम केलेलं आहे, असे सर्व एनजीओ, पोलीस कर्मचारी, पोलीस अंमलदार, जे मिशन मुक्ती जे सांगितलं आता सर्वांनी ज्यांनी याच्यात भाग घेतलेला आहे, तर माननीय पोलीस आयुक्तांनी त्याला एक ह्युमन टच दिला आणि एक नाव दिला. त्याच्यामुळे एक काहीतरी आपण कुठल्या तरी मिशन मध्ये काम करतोय अशा मिशन मोडमध्ये सर्वांनी काम केलेलं आहे आणि त्याचे रिझल्ट ह्या ठिकाणी दिसून येत आहेत. असं नाही की यांनी पूर्वी पोलीस कर्मचारी किंवा पोलीस अधिकाऱ्यांना नेहमीच काही कॉल आला तर ते जाऊन त्यांना घेऊन जायचे, पण शेवटी घेऊन कुठे जावं असा प्रश्न पडायचा. बऱ्याचदा रात्री बेरात्री असे कॉल यायचे की इथे कुणीतरी माणूस पडलेला आहे आणि त्याला मग आणलं उचलून गाडी काम करणार आहे. महिला बालविकास असेल, महापालिका असेल, असे जे डिपार्टमेंट्स आहे, समाज कल्याण विभाग, ज्यांना खरं तर हे मोठ्या प्रमाणात कोऑर्डिनेशन आणि काम करण्यासाठी ज्या विभागाचं काम आहे आणि पोलीस त्यांना मदत करण्यासाठी होते, पण यावेळेस माननीय पोलीस आयुक्तांनी हा मिशन आपल्या हाती घेतल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात काम झालं. ते काम पूर्वी अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सर, सहपोलीस आयुक्त परदेशी सर, राठोड सर, पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, मुलकी प्रशासनाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि मीडियाचे सगळे प्रतिनिधी आणि माझे सहकारी मित्रमैत्रिणी. मागल्या वर्षी चुकून आमची बदली वेगवेगळ्या ठिकाणी झाली होती आणि जेव्हा मार्चच्या महिन्यामध्ये मी इथे आली, आपल्याला माहिती की माननीय पोलीस आयुक्त सरांनी नागपूर शहरामध्ये अनेक समाजाभिमुख अभियान राबवलेले आहेत. त्यातले दोन महत्वाचे अभियान म्हणजे ऑपरेशन थंडर आणि ऑपरेशन मुक्ती. आणि माझं सुदैव आहे की या दोन्ही ऑपरेशनमध्ये मी अगदी सक्रिय सहभाग घेतलेला आहे, किंबहुना माननीय पोलीस आयुक्तांनी ती जबाबदारी माझ्यावर दिलेली होती. मार्च 8 तारखेला ज्यावेळी मी नागपूर शहरामध्ये आले बदली होऊन, त्यावेळी माननीय पोलीस आयुक्तांनी सगळ्यात पहिली जी जबाबदारी दिली होती ती जी आपल्या शहरातली तरुण पिढी आहे त्यांना नशामुक्त करण्याकरता त्यांनी MD विकणाऱ्या लोकांची यादी दिलेली होती आणि ही खूप मोठी जबाबदारी होती. नशिबाने 15 दिवसात आम्ही एक मोठी रेड सामाजिक सुरक्षा विभागाच्या मदतीने करू शकलो आणि संपूर्ण वर्षभरामध्ये 8 रेड करण्यात आल्या. तसंच एप्रिलच्या महिन्यामध्ये सरांनी बेगर पथक आणि सामाजिक सुरक्षा विभागाला बोलवलं आणि त्यावेळी त्यांनी आपल्या शहरातल्या व्यतिरिक्त इतर सामाजिक संस्थांना बोलवलं. त्यावेळी त्यांनी एकच वाक्य बोललेले होते की कविता, शहरामध्ये कोणीही रस्त्यावर मरू नये. माझ्या मते मी फार काही आस्तिक नाहीये, देवपूजा वगैरे खूप काही करत नाही, पण माझ्या मते हा फक्त संदेश नव्हता, हा माझ्याकरता देवदूताचा संदेश होता. आणि त्यांनी जे मागवलेले विविध देश राज्यातले किंवा विविध जिल्ह्यातले प्रतिनिधी होते त्या सगळ्यांनी मिळून आणि सरांनी प्रत्यक्ष सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलून
माननीय पोलीस उपायुक्त HQ मॅडमनी संपूर्ण व्यवस्था आमच्याकरता करून दिलेली होती आणि एप्रिल मेच्या महिन्यामध्ये रस्त्यावर कोणी मरू नये याकरता आम्ही शहरातले सगळे निराधार आणि भिक्षुक वगैरे जे होते त्या सगळ्यांना रेस्क्यू करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्याचाच पुढचा ती पार्श्वभूमी होती आणि त्याचा पुढचा भाग म्हणून या वर्षीच्या मार्च महिन्यामध्ये आपण बैठक घेऊन ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांच्या संदर्भात मुलकी प्रशासनाचे अधिकारी तसेच महिला आणि बालकल्याणचे अधिकारी त्या व्यतिरिक्त वैद्यकीय अधिकारी या सगळ्यांचं आणि सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची बैठक घेऊन त्यामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींचा आढावा घेऊन त्यानुसार संपूर्ण कार्यक्रमाची आखणी केली आणि जसं आतापर्यंत सांगण्यात आलेलं आहे सुरभी शिरपूरकर यांनी त्यामध्ये आणि सौमित्र बोस यांनी त्याच्यामध्ये अगदी मोठा वाटा उचललेला होता आणि मीडियाच्या मदतीने या संपूर्ण अभियानाला आपण मोठा प्रसार दिलेला आहे आणि आपल्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने आपण मानवतेचा जो चेहरा आहे आणि समाजाभिमुख जे आपलं पोलीस प्रशासन आहे हे समाजापर्यंत नेण्याचा माननीय पोलीस आयुक्त सरांच्या नेतृत्वाखाली आपण पूर्ण प्रयत्न केलेला आहे. मी भाग्यवान आहे की या संपूर्ण अभियानाचा मी भाग होऊ शकतो. सीपी सर, जॉईंट सीपी सर, माझे सहकारी ऍडिशनल सीपी क्राईम परदेशी साहेब, सगळे डीसीपी, सगळे अधिकारी आणि कर्मचारी, तसेच या कार्यक्रमाला खास करून आवर्जून उपस्थित प्रेस रिपोर्टर्स, NGOचे काही त्या ठिकाणी प्रतिनिधी आहेत आणि या ठिकाणी खरोखर चांगल्या पद्धतीचा हा कार्यक्रम आपण माननीय सीपी सरांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरोखर सर मलाही वाटतं की बऱ्याचशा दिवसानंतर वेगळा कार्यक्रम आणि वेगळ्या स्वरूपाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतलेला आहे आपल्या नागपूर शहरामध्ये आणि खरोखर एक वेगळं उपक्रम, जसं आम्ही दैनंदिन ज्यावेळेस काम करतो बरेचसे उपक्रम असतात ते पोलिसांशी रिलेटेड असतात, परंतु हा वेगळा आहे. मला वाटतं सर हा